पण आता खूपशे आदिवासी स्वतःला म्हणतात की आम्ही हिंदू नाही, तर आदिवासी हिंदू आहेत की नाही आहेत? आहेत हिंदू, त्याच्यात काही दोमत नाही. या पण देशामध्ये जे जो कल्चर किंवा जो थेरी सांगण्यात येते, हिंदू धर्म खूप नंतर आलाय. आदिम काळात जे लोक होते ते आदिवासी, धर्माच्या पहिले जे लोक होते ते आदिवासी. मग हे आदिवासी हिंदू कसे झाले? नाही, आपण आदिवासी जो आहे सांस्कृतिक पद्धतीने आपलं जीवन जगतो. संस्कृती आणि सनातन ह्या दोन्ही शब्दाला जर आपण जॉईंट केलं ते ऑलरेडी सेम आहे. आता धर्माची जे संकल्पना आहे ते जरी 400-450 वर्ष जुनी असली तरी सनातन शब्दाला कुठेतरी मान्यता आहे. म्हणजे ऋषीमुनीनं लिहून गेलेला शब्द आहे सनातन. आम्ही सनातनी हिंदू आहोत, यात काही दोमत नाही. आदिवासी सनातनी हिंदू आहेत, बिलकुल आहे. खूपशे आपले इंटेलेक्च्युअल जे लोक म्हणतात की आम्ही आदिवासी हिंदू नाहीत, काय म्हणतात? आदिवासी हिंदू नाही तसं नाही आहे. काँग्रेस सरकारने हे मानसिकता टाकून ठेवली आहे. काँग्रेस सरकारने मानसिकता टाकून ठेवली आहे. कारण हिंदूचा हा जो संकल्प आहे यांच्या वोट बँकचा संकल्प आहे. जर आदिवासियों को अगर कहीं भड़काना है किंवा कुठं भडकवायचं असेल तर यांना सांगा, दलितांनाही सांगा की आम्ही हिंदू नाही, आदिवासी नाही, म्हणजे हिंदू नाही सांगा. मग आम्ही हिंदू नाही तर आम्ही होय कोण? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की काँग्रेस जे आहे ते फक्त हिंदू विरोधी लोकांना आपल्याकडे घेते? बिलकुल घेत आहे, 100%. मग या फक्त काँग्रेसला फक्त हिंदू विरोधी लोकच मत करतायत असं नेमकं मत आहे का? ओबीसी मत नाही करतायत का? दलित मत नाही करताय का? हिंदू दलित मत नाही करतायत का? याच्यामध्ये आता असं आहे, तुम्ही प्रत्येक ठिकाणचे रिझल्ट पाहून राहिले. बिहार मधलाही आता नवीन रिझल्ट आला आहे. जवळपास 85% यश भारतीय जनता पार्टीला मिळालं तिथं. तर याच्यावरून आपल्याला कळतंय वोट पर्सेंट किती आला. वोट पर्सेंट आहे ना 78% जवळपास आहे. पूर्ण युती मिळून जे आहे, युती मिळून जवळपास 85% सीट आहेत भाजपला. तर याच्यावरून आपल्याला कळते कुठंतरी. आणि हिंदू समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे, याच्यात काही दोमत नाही. म्हणजे प्रत्येक हिंदू भारतीय जनता पार्टीचा आहे. 95%. जो हिंदू काँग्रेस समर्थन करतो तो हिंदू विरोधी का? नाही, हिंदू विरोधी म्हणता नाहीत त्याला, हिंदू विरोधी म्हणता नाहीत. आता त्यांची ते मानसिकता आहे. कोणाला हा नेरेटिव्ह मग भाजपचा नाही का? ज्यांनी काँग्रेसला मत दिले तो हिंदू विरोधी झाला? नाही, असं नाही आहे. असं म्हणत नाही. भाजप जिंकून आल्यावर एखाद्याचे स्टेटमेंट नाही की आम्ही हिंदू विरोधी आहोत. नाही, भाजप ज्यांनी आता ज्या ठिकाणी जसं काँग्रेसचे आमदार आहेत तिथूनही जेव्हा एखादे आमदार निवडून येतात तेव्हा भाजप अशी कधीच म्हणत नाही की हा विधानसभा जी आहे ही विधानसभा हिंदू विरोधी अशी म्हणत नाही. कधीच नाही म्हणत. तो त्याच्या म्हणजे ठाम भूमिकेवर तो निवडून आला. असं नेरेटिव्ह नाही राहत याच्यात. नेरेटिव्ह वाला प्रश्न नाही याच्यामध्ये. जनता ठरवते ते कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही द्यायचं. तो ते पार्ट आहे. पण आपण ज्या पद्धतीने म्हटलं की हा काँग्रेसचा नेरेटिव्ह आहे की आदिवासींना हिंदू नाही म्हटलं पाहिजे, आदिवासी हिंदू नाही, हा काँग्रेसचा नेरेटिव्ह आहे. हा काँग्रेसचा नेरेटिव्ह कसा झाला? आणि आदिवासी तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं का काँग्रेसचा नेरेटिव्ह झाला, तर आदिवासी समाजाचे स्कॉलर लोक जे इतके शिकले सवरले, पीएचडी झाले, काही डॉक्टर झाले, आता तर राष्ट्रपती सुद्धा जे आहे ते आदिवासी समाजाचे आहे. तर यांना कळत नाही का? यांनी का नाही जनतेला सांगितलं की काँग्रेस जे आहे अशा पद्धतीने वल्गना करताय आणि नेरेटिव्ह चुकीच्या टाकत नाही आहे ना. भरपूर लोक आहेत जे समाजात काम करून राहिलं. प्रत्येकाला समजते आपण कोण आहोत, प्रत्येकाला समजते आणि सांगतात ते सगळं. असं काही विशेष व्यक्ती स्वरूपात नाही आहे ते. आता देश स्वातंत्र्य होऊन जवळपास 75-78 वर्ष झाली. आदिवासी समाजासाठी जर यांना काँग्रेस पार्टीला जर इतकं म्हणजे आम्ही जर हिंदू नाही आहोत किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही कोणी जर असलो, काँग्रेसने म्हटलं हे तुम्ही कसं काय सर्टिफाईड करतात? 100% सर्टिफाईड करता येईल. कसं? देश स्वातंत्र्यानंतर 54 वर्ष जवळपास आम्ही म्हणजे मागासलेले लहान. स्वातंत्र्यानंतर सुद्धा 54 वर्ष मागासलेले. आम्हाला खाता नाही मिळाला अजूनपर्यंत. स्वतंत्र खाता मिळायला पाहिजे आम्हाला, तर खाता नाही मिळाला. आम्ही रिप्रेझेंट कसं करणार? आजही आम्ही देशामध्ये 54 वर्ष मागे झालोत ना. तर मग याच्यावरून हे ठरतं आम्हाला की या लोकांना कुठेतरी मानसिक बनवला. आम्हाला अजूनही 54 वर्ष या लोकांना गुलाम ठेवलं. गडचिरोली नक्षलवाद सारखा इतका मोठा मुद्दा संपला. काँग्रेसला आदिवासीचा विकास नव्हता करायचा म्हणून त्या लोकांना काय केलं, नक्षलवाद सारखे लोक जे आहेत त्यांना शरण दिलं.